If integration x power 4 plus 1 upon x into x square plus 1 bracket square dx is equal to a into log of mod x plus b upon 1 plus x square plus c. a मायनस बी फाइंड करायचं आहे. दॅट इज आपल्याला ए आणि बी ची व्हॅल्यू इथं या ठिकाणी फाइंड केली पाहिजे. तर आता बघा न्यूमरेटर मध्ये सुद्धा पॉलिनॉमियल फंक्शन दिलेलं आहे एक्स रेज टू 4 प्लस 1 आणि हे सुद्धा एक्स स्क्वेअर प्लस 1 चा ब्रॅकेट स्क्वेअर आहे. न्यूमरेटर मध्ये एक्स रेज टू 4 प्लस 1 म्हणजे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर दिलेला आहे. त्या ठिकाणी समजा मी 2ab यायसाठी 2x स्क्वेअर प्लस आणि मायनस जर ॲडजस्टमेंट केली आणि डिनॉमिनेटरमध्ये एक्स प्लस एक्स स्क्वेअर प्लस 1 चा स्क्वेअर इंटू डी एक्स केलं. यातून काय होईल बघा की ब्रॅकेटमधला एक्स रेज टू 4 प्लस 1 प्लस 2x स्क्वेअर आहे तो एक परफेक्ट ब्रॅकेट स्क्वेअर होऊन जाईल एक्स स्क्वेअर प्लस 1 चा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2x स्क्वेअर डिनॉमिनेटरमध्ये एक्स इंटू एक्स स्क्वेअर प्लस 1 चा स्क्वेअर इंटू डी एक्स. ठीक आहे, ॲडजस्टमेंट समजली असेल. आता सेपरेट जर केलं आपण एक्स स्क्वेअर प्लस 1 चा ब्रॅकेट स्क्वेअर कॅन्सल होईल 1 बाय एक्स होईल dx मायनस हे 2x स्क्वेअर अपॉन एक्स इंटू एक्स स्क्वेअर प्लस 1 चा स्क्वेअर dx. आता 1 बाय एक्सचं इंटिग्रेशन काढायला काही हरकत नाही आपल्याला. इथं काय होणार आहे बघा की जो एक्स आहे एक कॅन्सल होईल ना यातला, तर 2x अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1 चा स्क्वेअर इंटू dx. ह्याचं तर इंटिग्रेशन लॉग एक्स आलं. ह्याचं इंटिग्रेशन सोडवताना बघा डिनॉमिनेटर मध्ये जे एक्स स्क्वेअर प्लस 1 आहे ना त्याला जर टी ठेवला तर वर डेरिव्हेटिव्ह ऍडजस्टमेंट होऊन जातं. तर लॉग ऑफ मॉड एक्स मायनस हे थोडंसं सबस्टिट्यूशन ठेवून टाकूया आपण पहिला. सेकंड इंटिग्रल फक्त सबस्टिट्यूशन जे ठेवलेलं आहे ते सेकंड इंटिग्रल सॉल्व्ह करायसाठी ठेवलेलं आहे. डेरिव्हेटिव्ह 2x dx इज इक्वल टू dt आला. तर हे लॉग ऑफ मॉड एक्स पहिल्या इंटिग्रलची व्हॅल्यू इंटिग्रेशन 1 अपॉन टी स्क्वेअर इंटू डी टी होते. तर लॉग ऑफ मॉड एक्स मायनस टी पॉवर मायनस 2 इंटू डी टी लॉग ऑफ मॉड एक्स मायनस याचं इंटिग्रेशन किती येणार बघा एक्स रेज टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 प्लस सी. that is log of mod x minus minus plus 1 upon t plus c log of mod x plus 1 upon t. t ला जे आपण सबस्टिट्यूट केलं होतं ती व्हॅल्यू आहे एक्स स्क्वेअर प्लस 1 प्लस सी. आता कम्पेअर केली तर लॉग एक्सचा जो कोएफिशियंट आहे ती ए ची व्हॅल्यू आहे आणि ही व्हॅल्यू जी आहे ती बी ची व्हॅल्यू आहे. ए मायनस बी फाइंड करायचं आहे 1 मायनस 1 0. ऑप्शन नंबर ए इज करेक्ट.